नमस्कार मित्रांनो, मी महेश आहेरे. स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर. चला तर मग आज आपण जाणार आहोत सिन्नर येथे असलेले कोंदेश्वर मंदिर पाहायला. जर तुम्हाला या मंदिरास भेट द्यायची असेल तर नाशिक पासून 30 ते 35 किलोमीटर अंतरावर, मुंबई पासून 180 किलोमीटरच्या अंतरावर आणि पुण्याहून 180 ते 85 किलोमीटरच्या अंतरावर सिन्नर येथे येऊ शकता. या ठिकाणी आल्यानंतर पार्किंगसाठी भव्य असा स्पेस आहे. नंतर नारळ पुष्प तुम्हाला मिळून जातील. मंदिराला 2 दरवाजे आहेत. मुख्य दरवाजाने आपण आतमध्ये प्रवेश करून मंदिराचे दर्शन घेऊ शकतो. सिन्नर येथील कोंदेश्वर महादेव मंदिर हे भगवान शिवांना समर्पित आहे. त्याचप्रमाणे शंकराची भव्य दिव्य अशी लिंग स्वरूपातील मूर्ती आहे. एकूण इथे 5 मंदिर आहेत. जे मुख्य मंदिर आहे ते सेंटरला आहे. त्यानंतर त्याच्या आजूबाजूला 4 मंदिरं आहेत. जे सर्वप्रथम गणपती मंदिर आहे, दुसरं म्हणजे विष्णू भगवानांचं मंदिर आहे, तिसरं सूर्यदेवाचं मंदिर आहे, चौथं म्हणजे पार्वती मातेचं मंदिर आहे. हे मंदिर यादवकालीन 12व्या शतकातील राजा सेवनागोडा यांनी बांधलेलं आहे. या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही फोटोज आणि व्हिडिओज पण घेऊ शकता. थोडेसे रिस्ट्रिक्शन आहे पण तुम्ही ट्राय करू शकता. या मंदिरात तुम्हाला अतिशय प्रसन्न असे वाटते आणि हे ऐतिहासिक आणि भव्य असं मंदिर आहे. या मंदिराच्या खांबावरती ऐतिहासिक शिल्पे कोरलेली आहे. शिल्पे कोरलेली असून पारंपरिक आहे. तर हे मंदिर दिसायला खूप छान आणि सुंदर आहे. तर या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर मनाला खूप प्रसन्न असे वाटतं. तुम्ही या ठिकाणी येऊन निवांत असे बसू शकतात आणि मंदिराचा आणि या वातावरणाचा आनंद घेऊ शकतात. या ठिकाणी आल्यानंतर नेमकं आम्हाला मंदिराच्या मागे वरच्या बाजूला कळसावर एक घुबड दिसलं. तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि आवडला असेल तर नक्कीच तुम्ही आमच्या YouTube चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.